अहो माझ्या मतदारसंघातला विषय अध्यक्ष महोदय देतो मंगेश भाऊ अध्यक्ष महोदय. तुम्हाला देतो मंगेश भाऊ अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना मी त्या उत्तरामध्ये मला मोठी शंका निर्माण झालेली आहे. आता ते म्हणतात की आर्थिक व्यवहार शासनाने त्यांना आर्थिक लाभ दिलेला नाही आहे, पण आर्थिक लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्या हेतूने त्यांनी तिथे फळबाग लावली. ह्या जमिनी जेव्हा त्याच्या महाराष्ट्र केंद्र शासनाचं नाव लागलं, राष्ट्रपतींचं नाव तिच्यावर लागलं, कारण त्याच्यामध्ये मी पण एक शेतकरी आहे, माझी पण शेती तिच्यात गेली आहे. आणि मंगेश चव्हाण साहेबांना आणि त्यांना विनंती आहे की प्रश्नामध्ये बाकीचे जे लोक आहेत त्यांचंही नाव घ्यावं, कारण त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मी पण आहे. या पद्धतीने ज्या लोकप्रतिनिधीने केलं त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, इतकं स्पष्ट आपल्याकडे आज डॉक्युमेंट आहे. 6 विभाग जरी असतील तरी पण महसूल विभागाच्याच माध्यमातून सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. जे कालाने केलं, जी महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वे झाला, ह्या सर्वेमध्ये आपण त्याची आतापर्यंत म्हणजे माझ्या माहितीनुसार सरकारने नवीन नियम आणला आहे की सॅटेलाईट इमेज असल्याशिवाय आपण झाडांचे पैसे देत नाही. मुक्ताईनगरच का दिल्या गेले, विशिष्ट लोकांनाच का दिल्या गेले, त्यांची इतकी मोठी जमीन त्याच रस्त्यावर का आली, ही जमीन होताना हा रस्ता होत असताना कालाचा विषय जर आपण केला तर हा रस्ता होत असताना याला एक कर्व केला गेला. मुद्दामून विशिष्ट लोकांची जमीन जाईल, त्यांना तिथून वाईट मोबदला मिळेल, अशा पद्धतीमध्ये हा विषय झालेला असल्यामुळे हा खऱ्या अर्थाने तुम्ही सांगता आपलं म्हणणं बरोबर आहे की जी चौकशी 3 महिन्यामध्ये SIT करेल, पण याच्यापूर्वी 137 करोड रुपयाची चौकशी SIT केली होती. पहिली चौकशीचा निकाल हे आला, 137 करोड रुपयाचा महसूल आपल्या बुडवला गेला, माननीय ह्याच महोदयांच्या माध्यमातून बुडवला गेला. त्याचा SITचा अहवाल आला, तो परत थांबवला गेला. नवीन SIT झाली, त्या नवीन SITचा निकाल आला, अजूनपर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. हा व्यक्ती जो हा मोठा दरोडेखोर माणूस आहे, शासनाच्या माध्यमातून शासनाच्या हाताने शासनाची फसवणूक करतो, अनेक विषयांमध्ये अशा पद्धतीत करत असल्यामुळे माझी आपल्याला विनंती की तात्काळ गुन्हा दाखल आपण करणार आहात का? पहिला गुन्हा दाखल करून चौकशी करा, म्हणजे ते SIT चौकशीवर बी आमचा विश्वास राहील. शेवटी आम्ही पण या सभागृहाचे सदस्य आहे, आम्हालाही वाईट वाटतं या गोष्टी ऐकताना. मी गेल्या 2024 पासून याची SIT लागली त्यातून लढतोय, आजपर्यंत कारवाई झाली नाही. एक ट्रॅक्टर पकडलं ना आपण तर त्याचं ट्रॅक्टर जप्त करून टाकतो, त्याच्यावर गुन्हे दाखल करतो, पण 137 करोड रुपयाची 1.25 लाख ब्रास त्यांनी उचलून गेलं, आपण काही केलेलं नाही आहे. अशा पद्धतीत होत असेल तर मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री पण इथे आहे, माझी त्यांना पण हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीमध्ये एखादा व्यक्ती जर फसवणूक करत असेल आणि वारंवार ते करत असेल तर योग्य नाही आहे. या संदर्भामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून असलेल्या सगळ्या लोकांवर कारवाई गुन्हा दाखल करून चौकशी करणार आहात का?